नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, SY BCom सेमिस्टर नंबर 4 कॉर्पोरेट अकाउंटिंग सेकंड या विषयामधील टॉपिक नंबर 3 अकाउंटिंग फॉर लिक्विडेशन ऑफ कंपनीज या टॉपिकमधील प्रॉब्लेम नंबर 3 द बॅलन्स शीट ऑफ दोराबजी लिमिटेड दिल्ली हा प्रॉब्लेम या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। सुरुवातीला मी प्रॉब्लेम एक्सप्लेन करतोय, नंतर मग आपण सोल्युशनकडे जाऊयात। प्रॉब्लेम आहे द बॅलन्स शीट ऑफ दोराबजी लिमिटेड दिल्ली ॲज ऑन 31 मार्च 2020 वॉज ॲज फॉलोज। बॅलन्स शीट ॲज ऑन 31 मार्च 2020 दोराबजी लिमिटेडचं बॅलन्स शीट दिलेलं आहे। त्यानंतर काही ॲडजस्टमेंट दिल्यात। विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं या टॉपिकची थीम आहे व्यवसाय स्वतःहून आपला व्यवसाय बंद करतो, म्हणजे कंपनी स्वतःहून आपला व्यवसाय बंद करते आणि बंद केल्यानंतर एका लिक्विडेटरची नेमणूक केली जाते। लिक्विडेटर कंपनीचा ॲसेट रिअलाइज करतो, म्हणजे ॲसेट विकतो आणि विकून आलेले पैसे लायबिलिटीज पेड करण्यासाठी वापरतो। ज्यांचं देणं द्यायचं आहे त्यांचे पैसे देऊन टाकतो। ही या टॉपिकची मेन थीम। यानंतर मग आता काही आपण ॲडजस्टमेंटकडे जाऊयात। द कंपनी वेंट इन टू व्हॉलंटरी लिक्विडेशन ॲज ऑन अबाउट डेट द प्रेफरन्स शेअर डिव्हिडंड वॉज इन एरियर्स फॉर 2 इयर्स। प्रेफरन्स शेअर जे आहेत, प्रेफरन्स शेअर होल्डर त्यांचा 2 वर्षाचा डिव्हिडंड द्यायचा बाकी आहे। इट वॉज टू बी पेड बिफोर रिटर्निंग द इक्विटी शेअर कॅपिटल। इक्विटी शेअर होल्डरला पैसे देण्याच्या अगोदर प्रेफरन्स शेअर होल्डरचा डिव्हिडंड द्यायचा आहे। त्यानंतर बघा, द डिबेंचर इंटरेस्ट वॉज पेड अप टू 31 मार्च 2020। डिबेंचर होल्डरचा जो इंटरेस्ट आहे तो 31 मार्च 2020 पर्यंतचाच द्यायचा आहे, दिलेला आहे। द डिबेंचर होल्डर्स वेअर रिपेड ऑन 30 सप्टेंबर 2020, म्हणजे त्यांचा 6 महिन्याचा डिबेंचर होल्डरचा 6 महिन्याचा इंटरेस्ट द्यायचा बाकी आहे। इन्क्लुडेड इन सन्ड्री क्रेडिटर्स इज अ लोन ऑफ ₹20,000 secured on the hypothecation of plant and machinery। सन्ड्री क्रेडिटर्समध्ये 20,000 रुपयाचं लोन इन्क्लूड आहे आणि त्यासाठी प्लांट अँड मशिनरी हायपोथिकेशन म्हणजे प्लांट अँड मशिनरी त्यासाठी मॉर्गेज ठेवलेली आहे। द प्रेफरन्शियल क्रेडिटर्स ऑफ ₹10,000 आणि क्रेडिटरमध्ये आणखी 10,000 रुपये प्रेफरन्शियल क्रेडिटरचे आहे। म्हणजे सन्ड्री क्रेडिटर्समध्ये 20,000 रुपयाचं लोन आहे। क्रेडिटरची रक्कम आहे 2 लाख। बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला बघा 2 लाख आहे, त्यामध्ये 20,000 रुपयाचं लोन आहे, ज्या लोनसाठी प्लांट अँड मशिनरी मॉर्गेज ठेवलेली आहे। आणि सन्ड्री क्रेडिटर्समध्येच आणखी प्रेफरन्शियल क्रेडिटर्स इन्क्लूड आहे 10,000 रुपये। आपण खाली जाऊयात। द लिक्विडेटर्स रिअलाइज द ॲसेट ॲज फॉलोज। लिक्विडेटरने ॲसेट विकल्यात। कुठल्या ॲसेट विकल्यात? लँड अँड बिल्डिंग 1,90,000, प्लांट अँड मशिनरी 1,30,000, फर्निचर 10,000, स्टॉक 90,000, डेटर्स 1,15,000, बिल्स रिसिवेबल 14,000। एवढ्या ॲसेट विकल्यात आलेले हे लिक्विडेटरकडे आलेले हे पैसे आहेत। पुढे बघूयात। द लिगल चार्जेस ऑन लिक्विडेशन ₹2,000। हे लिगल चार्जेस आहेत, ते आपल्याला सगळ्यात अगोदर द्यावे लागतात। त्यानंतर लिक्विडेशन एक्सपेन्सेस आहेत 1,300। लिक्विडेशन एक्सपेन्सेस लिक्विडेटरचं रेम्युनरेशन दिल्यानंतर द्यायचे असतात। त्यानंतर लिक्विडेटर्स रेम्युनरेशन वॉज फिक्स्ड ॲट ₹500। लिक्विडेटरचं रेम्युनरेशन त्याच्या कामाचा मोबदला 500 रुपये फिक्स आहे, प्लस 2.5% ऑन द अमाऊंट रिअलाइज बाय हिम। त्याने जे ॲसेट विकले त्याच्यावरती 2.5% त्याला त्याचं रेम्युनरेशन मिळणार आहे। त्यानंतर अमाऊंट डिस्ट्रीब्युटेड टू अनसेक्युअर्ड क्रेडिटर्स इन्क्लुडिंग प्रेफरन्शियल क्रेडिटर्स, आणि प्रेफरन्शियल क्रेडिटर्सवरती सुद्धा 2.5% त्याला मिळणार आहेत। त्यानंतर बघा, द लिक्विडेटर मेड ऑल पेमेंट ऑन 30 सप्टेंबर 2020। लिक्विडेटरला हे सगळं पेमेंट 30 सप्टेंबर 2020 पर्यंत करायचं आहे। प्रिपेअर द लिक्विडेटर्स फायनल स्टेटमेंट ऑफ अकाउंट। आपल्याला लिक्विडेटरचं फायनल स्टेटमेंट या ठिकाणी तयार करायचं आहे। चला विद्यार्थी मित्रांनो, आपण जाऊयात आता आपल्या सॉल्युशनकडं। बघा, हे आहे सॉल्युशन। सुरुवातीला वरती नाव टाकायचं आहे लिक्विडेटर्स फायनल स्टेटमेंट। विद्यार्थी मित्रांनो, हे आता तुमचं उत्तर सुरू झालं। अगोदर मी वाचून दाखवलं आहे प्रॉब्लेम, मी प्रॉब्लेम समजावून सांगितलं आहे। आता उत्तराकडे आलो आहे आपण। आता उत्तर कसं या ठिकाणी लिहायचं आहे बघा। सुरुवातीला तुम्ही तुमच्या इथं वरती नाव टाकणार लिक्विडेटर्स फायनल स्टेटमेंट ऑफ अकाउंट ऑफ द वाइंडिंग अप ऑफ दोराबजी लिमिटेड दिल्ली इन व्हॉल्युंटरी लिक्विडेशन लिक्विडेटेड ऑन
31 मार्च 2020. याच्यामध्ये तुमचा प्रॉब्लेम कुठलाही येऊ द्या, फक्त कंपनीचं नाव बदलेल आणि तुमची जी डेट आहे लिक्विडेशनची जी डेट असेल ती डेट वरती येईल. कॉलम हेच तयार करायचे. प्रॉब्लेम कसाही आला तरी रिसिप्ट, इस्टिमेटेड व्हॅल्यू आणि त्यानंतर व्हॅल्यू रिअलाइज्ड. इस्टिमेटेड व्हॅल्यू म्हणजे बॅलन्स शीटमधली व्हॅल्यू, व्हॅल्यू रिअलाइज म्हणजे ॲसेट विकून आलेली किंमत, आणि पुढं आहे पेमेंट रुपीज, पेमेंट इनर रुपीज आणि आउटवर्ड रुपीज, असे 2 कॉलम आहेत. आता आपण सुरुवातीला जाऊयात रिसिप्ट बाजूकडं. आता कुठून कॅश आली, लिक्विडेटर्सकडे कॅश कशी आली आणि त्याने पेमेंट कसं केलं, एवढ्याच 2 गोष्टींचा विचार आपल्याला या प्रॉब्लेममध्ये करायचा आहे. बघा, सुरुवातीला कॅश आली कशी, कॅश बॅलन्स इन हँड. तुम्ही जर बॅलन्स शीट व्यवस्थित बघितलेलं असेल तर अगोदर विद्यार्थी मित्रांनो त्याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा, प्रॉब्लेम कुठंतरी लिहा आणि मग आता लक्ष द्या. बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला जी कॅश आहे ती कॅश इस्टिमेटेड व्हॅल्यूमध्ये 5,000 लिहिली आणि व्हॅल्यू रिअलाइजमध्ये सुद्धा 5,000च लिहायची. आता ॲसेट कॅश रिअलाइज ऑन सेल ऑफ ॲसेट. आता ज्या ॲसेट विकल्या त्या रिसिप्ट बाजूला लिहा. आता लँड अँड बिल्डिंग 2 लाख ही बॅलन्स शीटमधली किंमत आहे, विकून आलेली किंमत 1,90,000. फर्निचर बॅलन्स शीटमधली किंमत 20,000, विकून आलेली किंमत 10,000. स्टॉक बॅलन्स शीटची किंमत 1,00,000, विकून आलेली किंमत 90,000. डेटर बॅलन्स शीटची किंमत 1,20,000, ॲसेट विकून आलेली किंमत 1,15,000. त्यानंतर बिल्स रिसिवेबल, ॲसेटची किंमत आहे, ॲसेट साईडला जी रिसिवेबल आहे त्याची किंमत आहे 20,000 आणि विकून आलेली किंमत आहे 14,000. विद्यार्थी मित्रांनो, ज्या ॲसेट रिअलाइज केल्यात त्या सगळ्या आपण बॅलन्स शीटच्या त्या आपण सगळ्या रिसिप्ट बाजूला घेतल्यात. आता फक्त एकच राहिलेली आहे प्लॅन्ट अँड मशिनरी. प्लॅन्ट अँड मशिनरी आपण आत्ताच घेतलेली नाही आहे, कारण की प्लॅन्ट अँड मशिनरी कुठंतरी मॉर्गेज आहे, ती आपण याच्या खाली घेऊयात. आता रिसिप्ट बाजू या ठिकाणी तुमच्या इथपर्यंत लक्षात आलेली असेल. रिसिप्ट बाजूला फक्त प्लॅन्ट अँड मशिनरी तेवढीच. टू सरप्लस फ्रॉम सेक्युरिटीज, रिसिप्ट बाजूला हा आयटम आपण घेतला आहे. त्यामध्ये प्लॅन्ट अँड मशिनरी ॲसेट विकून किंमत आलेली आहे 1,30,000. त्यातनं लोनची 20,000 रुपये रक्कम वजा करा, आउटवर्डला रक्कम येईल 1,10,000. आता 1,50,000 जे दिसत आहेत ते आहेत बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडची, म्हणजे इस्टिमेटेड व्हॅल्यू ही रक्कम आहे. रिसिप्ट बाजू संपलेली आहे. आता आपल्याला जायचं आहे पेमेंट बाजूला. पण आणखीनही तुम्ही परत म्हणताल टू कॉल फ्रॉम कॉन्ट्रीब्युटर्स, याचा विचार आपल्याला सर्वात शेवटी करायचा आहे. आता परत जातो आहे आपण पेमेंट बाजूला. पेमेंट बाजूला या ठिकाणी सर्वात अगोदर जे देणं आहे ॲसेट विकून सर्वात अगोदर आपल्याला देणं द्यायचं आहे ते म्हणजे बाय लिगल चार्जेस. बाय लिगल चार्जेस प्रॉब्लेममध्ये दिलेले आहेत 2,000, ते देणार. त्यानंतर बाय लिक्विडेटर्स रेम्युनरेशन. आता आहे लिक्विडेटरचं रेम्युनरेशन फिक्स आहे 500, प्रॉब्लेममध्ये दिले. त्यानंतर 2% अमाऊंट रिअलाइज बाय हिम, लिक्विडेटरने ज्या ॲसेट विकल्यात त्याच्यावरती 2.5%, ते आलंय 13,725. त्यानंतर %2 ऑन पेमेंट टू प्रेफरन्शियल क्रेडिटर्स. आता प्रेफरन्शियल क्रेडिटर्स याच्यावरती 2% द्यायचं आहे, ते आपल्याला प्रॉब्लेममध्ये दिलेलं आहे. आता 2% प्रेफरन्शियल क्रेडिटर्स, सन्ड्री क्रेडिटरमध्ये 10,000 रुपये क्रेडिटरचे इन्क्लूड आहेत, त्याच्यावरती 2%, ते आलं आहे 200 रुपये. त्यानंतर आता 2% ऑन पेमेंट टू अनसेक्युरिटीज, 2% पेमेंट टू अनसेक्युरिटीज. आता सन्ड्री क्रेडिटरची किंमत आहे 2,00,000, त्यामध्ये 10,000 प्रेफरन्शियल क्रेडिटर्स आहेत आणि 20,000 लोन आहे. मग हे 30,000 जर वजा केले तर रक्कम राहते 1,70,000. 1,70,000वरती 2% म्हणजे 3,400. मग हे सगळं फिक्स आणि सगळं जर या ठिकाणी रेम्युनरेशन आपण त्याची बेरीज केली तर ती येईल 17,825. लिक्विडेटर्स रेम्युनरेशन नंतर बाय कॉस्ट ऑफ लिक्विडेशन, प्रॉब्लेममध्ये कॉस्ट ऑफ लिक्विडेशन एक्सपेन्सेस दिलेले आहेत, ते आहे 1,300. त्यानंतर पुढचं देणं द्यायचं त्यामध्ये आहे बाय प्रेफरन्शियल क्रेडिटर्स. प्रेफरन्शियल क्रेडिटर्स 10,000 आहे, ते दिले. त्यानंतर बाय 7% डिबेंचर होल्डर्स. आता डिबेंचरचे पैसे द्यायचे. डिबेंचरचे मूळ रक्कम आहे 1,00,000. त्यानंतर इंटरेस्ट ॲट 7% फॉर 6 मंथ अप टू 30 सप्टेंबर 2020. 6 महिन्याचा डिबेंचरवरचा इंटरेस्ट द्यायचा बाकी आहे, तो 7% येईल 3,500. मग डिबेंचरची रक्कम 1,00,000 अधिक 3,500, आउटवर्ड आले 1,03,500. त्यानंतर पुढचं देणं द्यायचं आहे बाय अनसेक्युअर्ड क्रेडिटर्स.
क्रेडिटर्स आहेत 2 लाखाचे, त्यातनं 10,000 प्रेफरन्शियल क्रेडिटर्स गेले, लोनचे 20,000 गेले, आउटवर्ड रक्कम आली 1,70,000. त्यानंतर पुढचं देणं द्यायचं ते म्हणजे बाय प्रेफरन्स शेअर होल्डर्स. आता प्रेफरन्स शेअर होल्डरचे पैसे द्यायचे आणि सर्वात शेवटी लिक्विडेटरचे. आता प्रेफरन्स शेअर होल्डरचे पैसे किती आहेत? प्रेफरन्स शेअरची मूळ रक्कम आहे 2 लाख आणि प्रेफरन्स शेअर होल्डरचा 2 वर्षाचा डिव्हिडंड बाकी आहे. ॲरियर्स ऑफ डिव्हिडंड ॲट 10% फॉर 2 इयर्स. तो येईल 10% दरानं 40,000, म्हणजे 2,40,000 रुपये प्रेफरन्स शेअर होल्डरचे देऊन टाकले. आता आपल्याला प्रॉब्लेम टॅली करायचा आहे. आता तुम्ही म्हणता इक्विटी शेअर होल्डरचे पैसे आणखीन द्यायचे राहिलेत, पण ते पैसे आपण देऊ शकत नाही कारण की आता आपल्याकडे पैसे कमी आहेत. प्रॉब्लेम जर तुम्ही टॅली करून बघितला तर मोठी बाजू येते पेमेंट बाजू. पेमेंट बाजू आहे, पेमेंट बाजूची टोटल येते 2,44,625. त्यातनं जर तुम्ही रिसिप्ट बाजू वजा केली तर ती तुमची वजा केल्यानंतरची रक्कम येते 10,625. म्हणजे एवढे पैसे आता कमी आहेत. आता हे पैसे घ्यायचेत कुणाकडनं? तर प्रॉब्लेममध्ये तुम्ही जर बघितलेलं असेल तर प्रॉब्लेममध्ये बघा या ठिकाणी लायबिलिटी साईडला जे इक्विटी शेअर होल्डर्स आहेत ना, 3,000 इक्विटी शेअर होल्डर्स आहेत, त्यांनी दिलेले आहेत 90 रुपये आणि 1,000 इक्विटी शेअर होल्डर्स आहेत, त्यांनी 85 रुपये दिलेत. म्हणजे 3,000 इक्विटी शेअर होल्डर्सचे 10 रुपये यायचे बाकी आहेत आणि 1,000 इक्विटी शेअर होल्डरचे 15 रुपये यायचे बाकी आहेत. आता आपल्याला पेमेंट देण्यासाठी पैसे किती कमी पडत आहेत? तर 10,625 एवढे कमी पडत आहेत. तेवढे पैसे आपल्याला घ्यायचे आहेत. जे कॉन्ट्रीब्युटर्स आहेत म्हणजे इक्विटी शेअर होल्डर्स आहेत त्यांच्याकडनं घ्यायचे. आता हे 10,625 कसे घ्यायचे याचं कॅल्क्युलेशन मी एका वर्किंग नोटमध्ये या ठिकाणी तुम्हाला दाखवतो. विद्यार्थी मित्रांनो, आपलं सर्वात शेवटचं उत्तर येते 10,625. पेमेंट बाजू मोठी आली म्हणून रिसिप्ट बाजू त्यातनं मायनस केली तर तुमचं उत्तर आले टू कॉल फ्रॉम कॉन्ट्रीब्युटर्स. एवढे पैसे आपल्याला इक्विटी शेअर होल्डर्सकडनं घ्यायचे 10,625. आता ते कुणाकडनं घ्यायचे? 3,000 इक्विटी शेअर होल्डर्स आहेत त्यांच्याकडनं आणि 1,000 इक्विटी शेअर होल्डर्स आहेत त्यांच्याकडनं. आता कुणाकडनं किती घ्यायचे, कुणाकडनं किती घ्यायचे याचं कॅल्क्युलेशन मी पुढच्या वर्किंग नोटमध्ये दाखवते. मित्रांनो, ही वर्किंग नोट व्यवस्थित बघा. कॉल फ्रॉम कॉन्ट्रीब्युटर्स. आता तुमची टोटल कॅश आहे 5,34,000. 5,34,000 आहे आणि मग या 5,34,000मधनं म्हणजे थोडक्यात 5,34,000 कोणते आहे? तर रिसिप्टचे आहे. म्हणजे रिसिप्ट तुमची टोटल कॅश आहे 5,34,000. त्यातनं तुम्ही पेमेंट वजा करा. पेमेंट वजा केल्यानंतर पेमेंटची टोटल आहे तुमची 3,04,625. म्हणजे तुम्हाला प्रेफरन्स शेअर होल्डरचे पैसे देण्याच्या अगोदरची ही रक्कम आहे 3,04,025. तुमचं उत्तर येते 2,29,375. म्हणजे अवेलेबल बॅलन्स किती आहे? 2,29,375. आता यामध्ये आपल्याला काय करायचं आहे? तर 2,40,000 जे आहे कोणते? प्रेफरन्स शेअर होल्डरचे 2,29,375 मधनं 2,40,000 मायनस केले तर तुमचे पैसे राहतात, जी रक्कम शिल्लक राहते ती येते बघा 2,29,775 मध्ये किती मिळवायचे बघा आपल्याला? 3,000 इक्विटी शेअर होल्डरचे 10 रुपयाप्रमाणे 30,000 आणि 1,000 इक्विटी शेअर होल्डरचे 15 रुपयाप्रमाणे 15,000. म्हणजे असे मिळून झाले 45,000. हे 2,29,375 मध्ये जर आपण मिळवले तर उत्तर येते 2,74,375 आणि 2,74,375 मधनं 2,40,000 कोणते? प्रेफरन्स शेअर होल्डरचे जर वजा केले तर तुमचं जे उत्तर येते ते आहे 34,375. आता तुमचं उत्तर किती आले? 34,375. मग आता 34,375 तुमच्याकडे कॅश आहे, पण यातले आपल्याला पाहिजे किती? आपल्याला पैसे पाहिजे आहेत फक्त 10,625. मग कुणाकडनं किती घ्यायचेत? तर लक्ष द्या, 34,375 भागिले 4,000 जर केलं तर तुमचं उत्तर येते 8.594 पर शेअर. एका शेअर होल्डर्सकडनं एवढे घ्यायचे. पण आता ज्यांनी 10 रुपये दिलेले आहेत त्यांच्याकडनं आपल्याला किती घ्यायचे आहेत बघा. ज्यांचे 10 रुपये यायचे बाकी आहेत त्यांच्याकडनं 10 वजा जर तुम्ही 8.594 केलं तर तुमचं उत्तर येते 1.406. म्हणजे ज्यांचे 10 रुपये यायचे बाकी आहेत त्या इक्विटी शेअर होल्डर्सकडनं प्रत्येक इक्विटी शेअर होल्डर्सकडनं 1.406 एवढेच रुपये घ्यायचे. मग गुणिले जर तुम्ही 1,000 केलं तर ते येते
4,318 आणि ज्या इक्विटी शेअर होल्डर्सकडनं 15 रुपये यायचे बाकी आहेत ते 15 वजा जर तुम्ही 8.594 केलं तर तुमचं उत्तर येते 6.406 आणि 6.406 गुणिले 1,000 केलं तर ते उत्तर येते 6,407 म्हणजे 4,218 अधिक 6,407 जर केलं तर तुमचं उत्तर येते 10,625. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे हे आलेत 10,625 कॉल फ्रॉम कॉन्ट्रीब्युटर्स. विद्यार्थी मित्रांनो, हे थोडं कॅल्क्युलेशन पुन्हा एकदा व्यवस्थित बघून घ्या, तुमच्या बरोबर लक्षात येईल. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे नवीन येणाऱ्या व्हिडिओची माहिती आपणास मिळत राहील. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करून कळवा. धन्यवाद.